जय जनार्दन भक्त मंडळ. आम्ही 5 ज्योतिर्लिंग दर्शनासाठी 5 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आणि 5वाच दिवस आजचा उघडला. त्यामध्ये 5 ज्योतिर्लिंग करायचं म्हटलं तर 5 दिवसाचा आजचा प्रवास आमचा. आणि आम्ही आता नेमकंच केसापूर फाट्याहून आम्ही टर्न मारून आता पुढं निघालो आहे. आमच्या आता जो मुक्काम आहे समोरचा तो लोहगाव म्हणून त्या ठिकाणी होणार आहे. त्याचं गांभीर्य पाहता असं आहे की थोडं लवकर निघालो सकाळी म्हणून गावजवळ लवकर आलं आहे. आणि माऊलीचा नियम असा आहे, नियम माऊलीचा म्हणजे तंतुत नाही. आणि नियमाच्या पुढं आम्हाला माऊलीच्या पुढं चालल्या जात नाही. कारण की माऊली सांगतात गेल्यावर तुमची आरती होणं गरजेची आहे, तुमचा हनुमान चालीसा होणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही झोपाची अवस्था काय असून तुमची जेवणाची अवस्था नंतर होणार. पण नेम ते नेम आहे. त्यामुळे थोडं लवकर चालल्यामुळं आज काय केलं माऊलीला थोडंसं हळूहळू प्रवास सुरू केला. त्यामुळं काय झालं की मोठा डोंगर असल्यामुळं थोडा दमबी आला. बोलायची परिस्थिती थोडी डाऊन आहे कारण की पायाला फोडं देखील आले. पण जे काय जनार्दन स्वामीची कृपा, आलेले फोडं दुरुस्त होतात आणि माणूस ऑटोमॅटिक चालण्यास सज्ज होतो. त्यामुळं आमच्या मागं बघा आता जे येतात मागून ते माऊलीसुद्धा आहे. माऊलीचं कसं आहे सगळ्याला पुढं घालणे आणि मागून माऊली येतात. काहून की कोणीतरी बिमार पडता का म्हणे, कोणाची हाल होता का म्हणे. हे माऊली ज्ञानेश्वर माऊली योग्य ते सगळ्यांची काळजी घेत आज 5वा दिवस. 5 दिवसात एकाची तब्येत खराब नाही, एकालाही काही अडचण नाही. म्हणजे ही सगळी शक्ती सद्गुरू जनार्दन स्वामीची हो. तेव्हा काय सांगा तुम्हाला, हा वारी सोहळा आणि पैदिंडी सोहळा आयुष्यात सगळ्यांनी करावं. कारण की जो करल 4 धाम त्याला भेटल. ते आता पुढची म्हण मला थोडं आठवणीत करत दम भरपूर आला. त्यामुळे आता आम्ही प्रस्थान इथून आता 3 किलोमीटर लोहगाव राहिलेलं आहे. त्या गावावर आमचा संध्याकाळचा मुक्काम आहे. मागून जी गाडी आली त्या गाडीमध्ये जनार्दन स्वामीचे गाणे वगैरे. खरंच हा जो नजारा आहे जीवनात सर्वांनी करावा. हा प्रवास देखील सर्वांनी करावा. आमचं मनापासून इच्छा नसताना देवानं करून घेतलं म्हणजे कुठंतरी शक्ती जनार्दन स्वामीची आहे. पण आज बघितलं तर 5वा दिवस आहे, अजिबात कुठंच आम्हाला त्रास झाला नाही. बघा ही गाडी चालली आता बाबाजी. हे जनार्दन मित्र पाहू शकता आपण माऊली कशा पद्धतीनं सगळ्यांना संबोधित करून आणि सगळ्यांना पुढं घालून मागचे भक्तगण कसे कोणी बिमार पडणार नाही, कोणी काही होणार नाही अशी दक्षता घेऊन माऊली स्वतः सगळ्या मुलांना पुढं पाठवून स्वतः मागं चालतात की कोणाची पायाची चालण्याची अडचण झाली नाही पाहिजे, कोणाला दुःख झालं नाही पाहिजे, कोणाला काही झालं नाही पाहिजे. खरं तेव्हा जी भक्ती जनार्दन स्वामीने शिकवलेल्या मार्गदर्शनाखाली जो सेवक चालतो त्याचे कधी बी नाव निघतं अशी परिस्थिती आज आपण पाहू शकता. जनार्दन माऊली नाव घेत नाव घोष करत जी आज 5 दिवसाची 5 दिवस झाले आणि 5च ज्योतिर्लिंगाला आम्ही आज प्रस्थान करतोय. आज कुठेतरी लोहगावाला आमचा मुक्काम आहे. पण परंतु लोहगावाला जात असताना रस्त्यानं जे वळणवाटी रस्ता आहे ह्या रस्त्यामध्ये देखील देवा अक्षरशः माणसाला धूळ पडेल अशी गोष्ट घडली. कारण की एवढा चढ असताना देखील कोणाला दम लागला. ही शक्ती देवा ती फक्त जनार्दन स्वामी महाराजाची. जनार्दन स्वामी महाराजाचं नाव जर घेतलं माऊली तर अंगामध्ये 50% ताकद वाढती. ही शक्ती कोणाची? फक्त जनार्दन स्वामीची. आणि मार्गदर्शन जे असणं आजच्या घडीला ते फक्त ज्ञानेश्वर माऊलीचं. पाहू शकता देवा सगळे मुलं व्यवस्थित चालतात. माऊलीचं असं चालणं आहे की म्हणणं आहे की बाबा सगळ्यांनी चालावं योग्य आणि रस्त्यानं पायीनं चालणं योग्य. बघू शकता तुम्ही माऊलीचं जरी तब्येत कशी बी असो पण आजच्या घडीला एकही मुलगा बिमार नाही. ही शक्ती फक्त जनार्दन स्वामी महाराज. जनार्दन स्वामी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, शेवटचा मुक्काम आमचा लोहगावचा आणि आता आम्ही लोहगावपर्यंत चाललोय. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की लोहगावीतून फक्त 4 किलोमीटर राहिले. माऊलीनं सांगितलं पुराव जास्त काही दमायचं नाही कारण 3 किलोमीटर असल्यामुळे थोडा एन्जॉय करत चाला. म्हणजे कसं आहे तिथे गेल्यापर्यंत जाऊस तर तुमचा थकवा नीट होईल.
अशी परिस्थिती आहे आजच्या घडीला. आणि आता शेवटचा मुक्काम आमचा नंतरचा आहे, ते नंतर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगू. नक्कीच आमच्या राष्ट्रीय एक्सप्रेसला न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मंडळी, उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी निश्चित आवर्जून आमच्या चॅनलला या. धन्यवाद. जय जवान.